भीष्माकडे परत जाऊन अंबा म्हणाली, तुमच्यामुळेच शाल्वाने माझा स्वीकार करायला नकार दिला आहे. आता मी काय करू? भीष्माला वाईट वाटले. त्याने विचार केला की तिलासुद्धा विचित्रवीर्याची पत्नी का करू नये. पण विचित्रवीर्य म्हणाला, जिने आधीच आपला पती वरला आहे अशा स्त्रीसोबत मी कसा काय विवाह करू? अंबेची अवस्था वाईट झाली होती. ती ना इकडची राहिली होती ना तिकडची. ती भीष्माला म्हणाली, हे आर्य, आपण मला जिंकून आणले आहे. आता तुम्हीच माझ्याशी विवाह करा. भीष्म म्हणाले, मी तर ब्रह्मचारी आहे. आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. तू परत एकदा शाल्वाकडे जा, तो नक्की तुला स्वीकारेल. अंबा पुन्हा एकदा शाल्वाकडे गेली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शाल्व आपल्या हट्टावर अडून बसला होता. जवळपास 6 वर्ष अंबा भीष्म आणि शाल्व यांच्या दरम्यान धावत होती. इतकेच नाही तर भीष्मांचा बदला घेण्यासाठी ती इतर राजांकडेही गेली, पण कुठूनही तिला काहीही मदत मिळाली नाही. शेवटी अंबाने ठरवून टाकले की आपल्या जीवनाचा विनाश भीष्माने केला आहे, त्यामुळेच त्याचे जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहायचे नाही. ऋषीमुनींनी तिला पित्याच्या घरी परत जाण्याचाही सल्ला दिला, पण माणी अंबेने ठाम नकार दिला. अंबा एकांतात घोर तपस्या करू लागली. तिची तपश्चर्या पाहून भगवान कार्तिकेय प्रसन्न झाले. त्यांनी अंबाला दर्शन दिले. अंबा म्हणाली, मला भीष्मांचा विनाश हवा आहे. भीष्मांचे शौर्य पाहून सर्वजण त्याला घाबरतात. कोणीही मला मदत करत नाही. भगवान कार्तिकेय तिला फुलांची माळ देऊन म्हणाले, ही माळ ठेव. तिच्यातील फुले कधीही सुकणार नाहीत. ही माळ ज्याच्या गळ्यात राहील तोच भीष्माचा नाश करेल. अंबा ती माळ घेऊन इतर राजांकडे गेली, पण भीष्माच्या शौर्याचा महिमा इतका होता की कोणीही ती माळ गळ्यात घालून भीष्माशी लढण्याचे साहस करू शकला नाही. निराश होऊन अंबाने ती माळ द्रुपद राजाच्या महालाच्या एका दारावर अडकवली. द्रुपद राजा अंबाला म्हणाला होता, तू परशुरामाला भेट. तो क्षत्रियांचा शक्तिमान शत्रू आहे. तो तुला नक्की मदत करेल. म्हणून अंबा परशुरामला भेटली. परशुराम अंबाला मदत करण्यासाठी तयार झाले. अंबेची करुण कहाणी ऐकून परशुरामांनी तिला भीष्माला धडा शिकवणे किंवा शाल्वाकडे परत जाणे यापैकी एक निवडण्यास सांगितले. परंतु सुडाने पेटलेली अंबा भीष्माच्या मृत्यूच्या मागे होती. शाल्वाने तिच्या प्रेमाचा व स्त्रीत्वाचा अपमान केला होता. त्या अपमानाने ती जास्त पोळली होती. ती आक्रोश करते, परंतु त्याला दंड देऊ शकत नाही, कारण स्त्री ज्या पुरुषावर प्रेम करते त्याचे मोठ्यात मोठे अपराधही कायम क्षमा करते. परशुराम भीष्माकडे गेले आणि त्याला युद्धाचे आवाहन दिले. दोघेही शूर होते. त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. युद्ध 23 दिवस चालले. युद्धाचा निकाल काही केल्या लागत नव्हता. शेवटी नारदांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवले. परशुराम अंबाला म्हणाले, तू भीष्माशी तह करावा, ते तुझे भले करतील. अंबाचे सगळे आयुष्य भीष्माने नष्ट केले होते. ती काही भीष्माला जिवंत सोडणार नव्हती. तिने पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले. भगवान शंकराने अंबाला वर दिला की या जन्मात तर नाही, पण पुढच्या जन्मात तू नक्की भीष्माचा बदला घेऊ शकशील. पुढचा जन्म घेण्यासाठी अंबाने नैसर्गिक मृत्यूचीही वाट पाहिली नाही. तिने आपल्या हाताने आपली चिता रचली. तिला आग लावून तिने स्वतः आगीत उडी घेतली.